सतत राग, चिडचिड, डोकं दुखणं, झोप झालीये तरी पण चिडचिड होणं, एखाद्यावर राग स्वतःसाठी 10 मिनिटे दिलीच पाहिजे. आपण आई असू, बायको असू, काम करणारी स्त्री असू किंवा घरी बसणारी स्त्री असू, आपण दिवसभर सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला हरवून पण आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आणि फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी कशी काढावीत आणि का काढावीत. आपण दिवसभर घरामध्ये घर, मूल, आपले इनलॉज असतात ते आणि आपल्या घरातली बाकीची इतर काही कामं, या सगळ्या घरातल्या कामांमध्ये आपण स्वतःला एवढं बिझी करून घेतो की आपल्याकडे स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण खरंच हे आहे का की तुमच्याकडे वेळ मिळत नाही? तर बाकीच्या जे मोठ्या पदावर जी लोक आहेत मी तुम्हाला सांगते, त्या सगळ्यांकडे पण 24 तास आहेत आणि आपल्याकडे पण सुद्धा 24 तासच आहे. त्यातून आपण स्वतःसाठी 10 मिनिटे नाही काढू शकत का? सपोज आपल्या घरात कोणीतरी एखादी व्यक्ती आजारी पडली तर आपण त्यांची किती काळजी करतो. मग आपण हे स्वतःसाठी का नाही बरं करत? आपल्या मुलाला सकाळी टिफिनमध्ये काय आवडतं किंवा त्याने एखादा पदार्थ त्याने खाल्ला नाही तर त्याऐवजी आपण दुसरा पदार्थ करायला सुद्धा रेडी असतो. पण तेच आपण 2 मिनिट शांतीने बसून आपण चहा प्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. कारण आपण या घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला एवढं डांबून घेतलेलं आहे की आपल्याला स्वप्रेम हे राहिलेलंच नाहीये. आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही आणि आपलं काय, आपल्याला कोण बघतं या विचाराचे आपण सगळे झालेलो आहोत. स्वतःसाठी ही 10 मिनिटे काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आजकाल भरपूर काही बायकांमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. राग, चिडचिड, डोकं दुखणं, झोप झालीये तरी पण चिडचिड होणं, एखाद्यावर राग निघणं आणि चलबिचल मनाची परिस्थिती होणं हे खूप कॉमन झालेलं आहे. तर हे स्वप्रेम न केल्यामुळे म्हणजे स्वतःसाठी 10 मिनिटे न दिल्यामुळे हे होतंय. शरीर वाढतंय पण एक्सरसाइज करायला वेळ नाही. खूप सारं नॉलेज गेन करायचंय पण बुक्स वाचायलाच वेळ नाही. खूप काही करायचं आहे पण बाहेर मोकळी श्वास घ्यायला वेळ नाही. पण हे खरं तर चुकीचं आहे. स्वतःसाठी 10 मिनिटे दिलीच पाहिजे. तर ही द्यायची कशी हेच मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचे 10 मिनिटे. सकाळी आपण सगळ्यांच्या आधी उठतो. किमान सगळ्यांच्या आपण 1 तास तरी आधी उठत असतो. पण तो 1 तास आपण डोळे उघडल्या लगेच एका साईडला चहा ठेवतो आणि बाकीची कामं करायला आपण घेतो. नवऱ्याचा टिफिन वगैरे या सगळ्या कामांमध्ये आपण स्वतःला बिझी करून घेतो. तर मी म्हणते त्या 1 तासातून फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. आपण जर सकाळी 6 वाजता उठत असणार तर अजून 5:50 ला आपण उठा आणि फक्त 10 मिनिटे सकाळचे काढा आणि बाकी सगळं काही न करता एक छानसं पुस्तक वाचायला घ्या. छान 1-2 लाईन बुकमध्ये काहीतरी लिहायला घ्या आणि एकदम निवांत बसा. तुम्हाला काही करायचं नसेल तर फक्त निवांत बसा आणि छान तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. खरंच तुम्हाला हीलिंग प्रोसेस जाणवेल. तुमची बॉडी जी एवढ्या वर्षात रिकव्हर झालेलं नाहीये, एवढ्या वर्षात तुम्ही तिला त्रास दिलेला आहे, तर तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही. पण फॉर शुअर हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये आतून इम्प्रूव्हमेंट व्हायला लागतील. आणि त्यानंतर दुपारचे 10 मिनिटे. दुपारी आपल्याला बाळ स्कूलमध्ये जातं, नवरा ऑफिसला जातो, बाकीची आप्तेष्ट मंडळी पण जरा आराम करत असते किंवा टीव्ही पाहत असते. त्या दुपारच्या वेळेत पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. एक छान एखादं पुस्तक वाचणं किंवा आपल्या आवडीचा चहा किंवा कॉफी करून पिणं आणि ते पिताना मोबाईल बाजूला ठेवायचा. बरं, मोबाईल घेऊन कधीच रिलॅक्स होत नाही. आपल्या ब्रेनला डायरेक्टली सिग्नल्स जातात, स्टिम्युलेशन कंटिन्यू होत असतं म्हणून आपल्या ब्रेन्सला स्टिम्युलेशन जात असतात आणि म्हणून आपलं ब्रेन दिवसभर वर्क करत असतं, दिवसभर काम करत असतं, त्याला शांतता मिळत नाही. कधीतरी काहीही न करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्ही एखादा चहाचा कप घेऊन शांत बसा आणि छान स्वतःला रमवून घ्या काहीच न करता. किंवा तुम्हाला एखादं फूल किंवा एखादं प्लांट आवडतंय, त्या झाडांना पाणी द्या, त्यांना छान मस्तपैकी छान बघा त्यांच्याकडे, तुम्हाला खरंच प्रसन्न वाटेल. आता रात्री झोपतानाची 15 मिनिटे. रात्री सगळे झोपी जातात आणि मला माहिती आहे आपण सगळ्यात शेवटीच झोपतो, कारण मी पण सगळ्यांच्या शेवटीच झोपत असते. तर सगळं आवरून आपलं किचन वगैरे क्लीन करून छान आपण झोपायला जातो. त्याच्या आधी छोटंसं एक आपलं स्किन केअर करा. रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वतःला विचारायचं की आपण आज दिवसभरात चांगलं काय केलं किंवा आपल्याला एखादी कुठली गोष्ट सुखावली किंवा काय आपलं चुकलं, ते सगळं एका वहीत, एका डायरीत, एका मैत्रिणीसारखं सगळं उतरवून काढायचं. मन मोकळं व्हायचं. एखाद्या पुस्तकात आपण अशा छान छान गोष्टी वाचायच्या की आपल्याला झोप चांगली येईल. रात्रीचं झोपणं हे आपलं मेंटल रिचार्ज असतं. दिवसभर आपण थकतो आणि रात्री पण आपली झोप ही डिस्टर्ब असते, कारण आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार फिरत असतात. म्हणून रात्रीचं जी झोपण्याच्या पूर्वीची जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे. म्हणून मोबाईल झोपायच्या किमान 1 तास आधी तरी मोबाईल बाजूला ठेवा आणि एखादं पुस्तक वाचा, एखाद्या डायरीमध्ये काहीतरी लिहून काढा
किंवा तेही जमत नसेल तर मी तर छोटीशी गोष्ट सांगते, फक्त ब्रीद इन आणि ब्रीद आउट म्हणजे श्वासाकडे लक्ष द्या, रिलॅक्स मोड मध्ये स्वतः जा आणि मग तुम्ही झोप. अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतरचे 10 मिनिट, दुपारी मुलं झोपल्यानंतरची किंवा सगळे ऑफिसला कामाला गेल्यानंतरची 10 मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वीची 10 मिनिटे, अशा दिवसभरात तुम्ही स्वतःसाठी 30 मिनिटे हे काढलीच पाहिजे. हो, मला माहिती आहे दिवसभर आपल्याला खरंच वेळ नाही मिळत, 24 तास सुद्धा आपल्याला कमी पडतात, कारण आपण एवढे बिझी असतो, एवढी कामं आपल्याला दिवसभरात घरात असतात. पण स्वतःसाठी टाइम काढणं, स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थीपणा नाहीये. बघा, आपण खुश राहू, आपण फिट राहू, आपण हेल्दी राहू, तर आपण दुसऱ्यांना सुख देऊ शकू, त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकू. जर आपलीच तब्येत बरोबर नसेल, जर आपल्याच शरीरात काहीतरी कमतरता असेल, तर आपण दुसऱ्यांची काळजी कशी घेणार मला सांगा. म्हणूनच थोडासा रात्री झोपताना जर तुम्हाला स्ट्रेचिंग जमत असेल तर ती स्ट्रेचिंग करा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला छोटासा योगा, भरपूर काही मोठे प्राणायाम नाही करायचे, पण अनुलोम विलोम सारखी छोटीशी जी क्रिया असते, जी फक्त श्वासोश्वासाची असते, ती तुम्ही सुरुवात करा. दुपारचा वेळ हा पुस्तकांसाठी, जर्नलिंगसाठी ठेवा. म्हणजे जसं की आपण एका मैत्रिणीकडे बसलोय आणि आपल्या मैत्रिणीकडे आपण मन मोकळं करतोय, असा दुपारचा वेळ घालवा आणि छान रिलॅक्स मोडमध्ये राहा. येणाऱ्या कामांचं ओझं घेऊन दिवसभर त्या किऑस्कमध्ये तुम्ही अडकून राहू नका. हो, वेळ नाहीये हे खरं आहे, हे खोटं नाही, पण स्वतःसाठी 10 मिनिटे देणं हे फार गरजेचं आहे. कधीही कुठेही पण दररोज 10 मिनिटे ही स्वतःसाठी दिलीच पाहिजे. आपल्याला आतून हील व्हायचं आहे, तर आपण स्वतःवर प्रेम केलंच पाहिजे. आपण स्वतःवर प्रेम करू, तेव्हाच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. तुमचे अजून काही सजेशन असतील ते पण मला खाली कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर मी जे आहे व्हिडिओ घेऊन येतच राहणार आहे. कीप वॉचिंग. बाय बाय.